त्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलारांची एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। मेट्रो संबंधित मान्सूनपूर्व कामांचा घेतला आढावा। स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना पूर्ण करा, निवडणूक आयोगाची राज्य सरकारला सूचना। तर सरकार याच आठवड्यात प्रभाग रचना आयोगाला देण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। लाडकी बहीण योजनेत अनेक चुका झाल्या, सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं, उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली। विद्यार्थ्यांना पहिलीपासून सैनिकी शिक्षणाचे धडे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची एका कार्यक्रमात घोषणा। मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर मासे फेकल्याच्या प्रकरणी नितेश राणे यांची प्रत्यक्ष साक्षीदार नसल्यानं निर्दोष मुक्तता। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला एकनाथ शिंदेंची उपस्थिती, वधूवराला उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा। ठाण्यात पडग्यासह एटीएसची 15 ठिकाणी छापेमारी, पाकिस्तानी हे रवींद्र वर्माच्या अटकेनंतर एटीएसकडून ठाण्यात तपासाला वेग। भिवंडीतल्या पडघा परिसरात बोरिवली गावात एटीएसची छापेमारी, पडघ्याच्या बोरिवलीमधून दोघांना अटक। महाराष्ट्र एटीएसचा ठाण्यातल्या पडघ्यामध्ये छापा, दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात छापेमारी। पाकिस्तानी हे रवींद्र वर्माला 3 दिवसांची पोलीस कोठडी, रवींद्र वर्माला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून 5 जूनपर्यंत कोठडी। बकरी ईदला बकऱ्याच्या कुर्बानी देणं थांबवा, विश्व हिंदू परिषदेची सरकारकडे मागणी। बकरी ईदला होणारी गोवंशाची हत्या थांबवण्याची विहिंपचे महाराष्ट्र गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडेंची मागणी। बकरी ईदला गोवंश हत्या होणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। हिंदू सण पर्यावरणपूरक साजरे करा असा सल्ला देणारे बकरी ईद व्हर्च्युअली का साजरी करत नाहीत, नितेश राणेंचा सवाल। पाकिस्तानात जाण्यासाठी एलओसी ओलांडणाऱ्या नागपुरातील सुनीता जामगडेच्या मुलाला काश्मीरमधून परत आणलं। सुनीतानं एलओसी ओलांडली तेव्हापासून तिचा मुलगा कारगिलमधील बालकल्याण समितीच्या ताब्यात होता। यंदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान घुंडेरे घराण्याला। संजीवन समाधी मंदिरात या बैलजोडीच्या पूजनानंतर निघाली बैलजोडीची मिरवणूक। शेगावतील संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान, यंदा पालखीचं 56वं वर्ष। 6 जुलै रोजी आषाढीच्या 2 दिवस आधी पालखी पंढरपुरात दाखल होईल। किल्ले रायगडावर सापडली ऐतिहासिक वस्तू, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींची फेसबुक पोस्ट करून माहिती। जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जारी, मुंबई विभागातून 3 विद्यार्थी टॉप 10 मध्ये, रँक 3 माजिद हुसेन, रँक 4 पार्थ वर्तक आणि रँक 7 साहिल देव। ठाण्यातील घोडबंदर रोड, समतानगर, वर्तकनगरमध्ये पाणी पुरवठा बंद, सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी वॉटर ब्लॉक। उजनी धरणातून सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या दुहेरी जलवाहिनीची चाचणी, लांबोटीजवळ सोलापूर मनपाच्या वतीनं नव्या पाईपलाईनचं वॉशआउट। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रोडवरील ढोरकणमध्ये पाईपलाईन फुटली, आधीच दुष्काळामुळे 10 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असल्यानं पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी। धारावीतील गोदामात बुरशीजन्य पदार्थ आढळल्यानं झेप्टोचा परवाना रद्द आणि अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदमांच्या निर्देशानुसार कारवाई। रत्नागिरीमध्ये पुढील 2 महिन्यांसाठी मासेमारी बंद, या कालावधीत माशांचा प्रजननाचा काळ असल्यानं निर्णय। संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये विवाहितेचा अमानुष छळ केल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या 6 जणांना अटक, माधाच्या बातमीचा इम्पॅक्ट। लातूरच्या उदगीरमध्ये लग्नाच्या वऱ्हाड्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, दगडफेक झाल्यानं बाजारपेठेतील दुकानदारांनी दुकानं बंद केली। जामखेड शहरात हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबारात तरुण गंभीर जखमी। जामखेड गोळीबार प्रकरणी अत्यंत गंभीर अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत असून नागरिकांना दहशतीत राहावं लागत असल्याची रोहित पवारांची पोस्ट। हॉटेल विट्स निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा संजय शिरसाट यांचा निर्णय, आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा, शिरसाट यांचा उद्विग्न सल्ला। मी थोडा चक्रम माणूस, घराला आग लावायला कमी करणार नाही, विट्स हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाट यांचा संजय राऊतांना थेट इशारा।
कोण शिरसाट असे खूप येतात आणि जातात. संजय शिरसाटांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा पलटवार. संजय शिरसाटांनी हॉटेलमधल्या 5 भागीदारांची नावं सांगावी. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं शिरसाटांना आव्हान. संजय शिरसाटांच्या हॉटेलची चौकशी मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक ठेवावी. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी. पुण्यात शरद पवार, अजित पवार, जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा. वसंतदादा साखर संकुलनाच्या बैठक संपल्यानंतर 3 जणांची एकत्र चर्चा. शरद पवार, अजित पवार आपल्यात बंद दाराआड कोणतीही चर्चा झाली नाही. जयंत पाटलांकडून एक्स पोस्टद्वारे स्पष्टीकरण. भाजप नेते किरीट सोमय्यांनी मालेगाव महापालिकेचे आयुक्त आणि तहसीलदारांची भेट घेतली. मालेगावातील जन्म दाखला प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी आयुक्तांची बंद दाराआड चर्चा. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या मालेगाव दौऱ्याला सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विरोध. किरीट सोमय्या गो बॅकच्या दिल्या घोषणा. धर्मासाठी दान केलेल्या जमिनीचा वापर धर्मासाठी व्हावा. जमिनीचा गैरवापर करणाऱ्याला सरकारनं तुरुंगात टाकावं. मात्र त्या जमिनी ताब्यात घेऊन सरकारनं विकणं चुकीचं. वक्फ विधेयकावर आव्हाडांची प्रतिक्रिया. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा. जुन्या पदाधिकाऱ्यांना वेळ दिला जात नसल्याची खेडेकरांची भावना. मनसेच्या वैभव खेडेकरांची फेसबुक पोस्ट चर्चेत. मी राज ठाकरे यांची भक्ती केली, इतरांसारखं नाव वापरून व्यापार केला नसल्याची पोस्ट. माजी आमदार बाबाजानी दुराणी पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 8 मेला पाथरीत प्रवेश करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी घेतली फडणवीसांची भेट. क्लास 1 आणि क्लास 2 ची रिक्त पदं भरण्याबाबत आणि सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत फडणवीसांना दिलं निवेदन. अमोल मिटकरींवर कार्यकर्ते अब्रूनुकसानीचा दावा करतील, पण तो फक्त 5 ते 10 रुपयांचा असेल. मिटकरींनी केलेल्या आरोपानंतर हाकेंचा मिटकरींना खोचक टोला. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या सर्व लोकांनी गोपीनाथ गडावर येण्याचं मंत्री पंकजा मुंडेंचं आवाहन. एक वृक्ष आपल्या जन्मदात्या आईसाठी तर एक वृक्ष सृष्टीरूपी आईसाठी लावा. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं आवाहन. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात थिलोरी ग्रामस्थांचं महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन. अनेक वर्षांपासून निवेदन देऊनही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं एमआयडीसीच्या बोर्डवर चढून आंदोलन. औद्योगिक विकास महामंडळानं 2012 साली संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक. नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये टोमॅटो उत्पादक आक्रमक. 7 महिन्यापासून 2.5 कोटी रुपये थकल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून ठिय्या आंदोलन केलं. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो लिलाव बंद पाडल्यानंतर शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांनी पोलिसांमध्ये बाचाबाची. बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली. छोट्याशा ब्रेकची लगेच परत येतोय. पाहत राहा महाराष्ट्र दिशा.